निवडणुका जवळ आल्यानं सध्या वातावरण चांगलंच तापलंय। त्यात काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार नाना पटोले यांनी ईव्हीएम संदर्भात काही गंभीर आरोप केलेत। या आरोपांमुळे आता पुन्हा एकदा ईव्हीएम वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पाहूयात काय आहे नेमका आरोप। नागपूरमध्ये निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन आणण्यात आल्या असून या सर्व मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या। मात्र या मशीन ठेवताना तिथले सीसीटीव्ही बंद होते असा गंभीर आरोप काँग्रेसचे उमेदवार नाना पटोलेंनी केला। जे स्ट्रॉंग रूम्स आहेत जिथं आपल्या ईव्हीएम ठेवलेले आहेत तिथं पूर्ण कॅमेरे सुरू असले पाहिजे, एलईडीला ते दिसले पाहिजे। आम्ही तुम्हाला जे व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये सगळं स्क्रीनवर कुठेही आपल्याला कॅमेरे सुरू आहेत, मशीन त्या कॅमेऱ्याच्या देखरेखीमध्ये आहे असं कुठेही दिसत नाही। म्हणून आम्ही मुख्य निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकारी यांना आम्ही तक्रार केलेली आहे। आम्ही तुमच्या समोर याच्यासाठी आलो की याची दखल तातडीने घेतली पाहिजे आणि निवडणूक ही पारदर्शकपणाने झाली पाहिजे। काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथल्या सीसीटीव्हीचे व्हिडिओ मिळवले। मात्र ज्यावेळी या ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये आणण्यात आल्या त्यावेळी तिथले सीसीटीव्ही बंद केल्याचंही समोर आलं। त्यामुळे पटोले आणि काँग्रेस पक्षानं या संदर्भात राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। तसंच निवडणूक आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणीही केली। मात्र नाना पटोले यांच्या आरोपावर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी खुलासा केला। प्रोटोकॉलनुसार पूर्ण प्रक्रिया केली जात असून सीसीटीव्हीचं पूर्ण रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे। राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएम गोडाऊन उघडले जातात असं मुदगल यांनी म्हटलं। तसंच ईव्हीएम ठेवण्यात येतात त्या ठिकाणी कोणालाही जाण्याची परवानगी नसते, त्यामुळे तिथेही पूर्ण सुरक्षा ठेवली जात असल्याचं मुदगल यांनी म्हटलंय। साऊथ आणि सेंट्रलमध्ये ईव्हीएमची जो ठेवण्याचे जे प्रोटोकॉल आहेत, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जे वेगवेगळे प्रकारचे प्रोटोकॉल सांगितलेले आहेत ते संपूर्ण प्रोटोकॉलचा 100% फॉलो आम्ही केलेला आहे। याची जी रेकॉर्डिंग आहे 24 तासाची ते रेकॉर्डिंग आमच्याकडे उपलब्ध आहे, ते त्यांनी आणलेली पण आहे। कॅमेरे बंद नव्हते, कॅमेरे सुरू होते। डिस्प्लेमध्ये कदाचित काही अडचण आली असेल, परंतु याचा अर्थ डिस्प्लेमध्ये जर बंद झाला तर याचा अर्थ कॅमेरा बंद होता असं होत नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी जरी ईव्हीएमच्या आरोपांचं खंडन केलं असलं तरी काँग्रेसकडनं हा मुद्दा उचलून धरला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता नागपुरातनं ईव्हीएमचा प्रश्न पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।